पहाटेचं वातावरण तुम्ही बघितलंच केवढं सुंदर आमच्याकडचं छान असं पहाटेचं वातावरण आणि आमच्या दोघींची चालू आहेत कामं. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर तुमचे बरेचसेच प्रश्न आहेत ते म्हणजे गायींबद्दल दुधाविषयी तेच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओतून सांगणार आहे. तर काय काय कामं मी सकाळची करते तेही तुम्हाला पुढे सांगते. सकाळचं पहाटेचं तर तुम्ही बघितलंच भरपूर असं गायींचा गोंधळ असतो, रात्रभर शेण पडलेलं असतं ते आवरायचं असतं आणि नंतर कसं होतं गायींचा खुराक भिजत घालायचा तो त्यांना ठेवायचा. धारा झाल्यानंतर मी काय करते पाणी दाखवायच्या आधी जे हे बाजूचं गायींच्या पुढची बाजू आहे ती नंतर झाडू मारायचा, कारण सकाळी एवढा काही वेळ मिळत नाही. कसं असतं गडबड असते धाराची, गणेशचा शाळेचा डबा वगैरे मला बनवायचा असतो, मग मी निवांत पुढच्या बाजूस झाडते कारण शेण वगैरे साफ केलं की आपल्याला धारा काढायला बसायला जागा स्वच्छ होती. म्हणून मी काय करते आधी त्या बाजूची सगळं शेण काढायचं, खुराक भिजत घालायची, त्यांना एक एक टब वैरण टाकायची आणि मग खुराक ठेवून धार काढायला सुरुवात करायची. तर असं आमचं सकाळचं 8 वाजेपर्यंत असतं आणि धारा काढून झाल्यावर मग नंतर परत त्यांना आम्ही एक एक टप खायला टाकतो. तर कमेंट्समध्ये मला ज्यांच्याकडे गाई किंवा त्याच्याबद्दल काही माहिती असेल तर मला तुम्ही नक्की सांगा. ते पण मी म्हणजे तुमचे पण तुम्ही जे कमेंट्स करेल ते पण मला त्याच्याबद्दल माहिती मिळेल. कारण आम्ही पण आधी होते आमच्याकडे म्हणजे एक 4 वर्षापूर्वी आम्ही नवीन गावाला आलो होतो त्यावेळेस आमच्याकडे गाई आम्ही 2-3 घेतल्या होत्या. पण त्यावेळेस कसं कोरोना असल्यामुळे किंवा लॉकडाऊन पडल्यामुळे जास्त काही दुधाला भाव नव्हता. त्याच्यामुळे काय व्हायचं की गाईंचं जे खुराक आहे तो महाग असल्यामुळे जे काही दुधाला भाव होता त्या भावामध्ये गाईंचं खाद्यालाच ते पैसे जायचे. त्यामुळे त्यावेळेस आम्ही गाई काही केल्या रिटर्न विकून टाकल्या आणि आत्ता सध्या तरी भाव आहे बऱ्यापैकी. म्हणजे त्यात म्हणजे गाईंचं कसं होतं खाद्य बाकीचा काही खर्च असेल दवाखाना ते सगळं होऊन जातं. तर अशी स्वच्छता सकाळची झालेली असती. स्वच्छ झाडू मारल्यानंतर गोट्यामध्ये जेवढी स्वच्छता ठेवेन माझ्या हिशोबाने तरी आजार गायींना कमी होतात. त्याच्यामुळे मी दिवसभर गायींच्याच कामात असते. आजचा व्हिडिओ तोच आहे की माझं दिवसभर गायींच्या गोट्यातलं काय काम चालू असतं. पहाटे उठून लवकर शेण वगैरे काढायचं, नंतर धारा झाल्या की त्यांना पाणी वगैरे दाखवून झाडू मारल्यानंतर दुपारी आपलं काम झालं की गायी स्वच्छ धुवायला सुरुवात करायची. तर रोज काही नाही पण मी 2-3 दिवसाला तर एकदा गायी धुते, कारण आता भरपूर जणी असतात आणि एकटीला जर मी धुवायचं म्हणलं तर वेळ जातो. मग ते तोपर्यंत त्या उभ्या राहतात आणि मग परत वैरण खायची असते त्यांना, वैरणीची वेळ होते संध्याकाळची. मग परत जास्त वेळ धाराच्या टायमिंगमध्ये ते उभा राहत नाही, कंटाळतात बसतात. म्हणून आम्ही एक दिवस काय करतो दोघं मिळून गाई स्वच्छ धुतो. पण आज काही नाही, आज मी एकटीच धुणार आहे. कारण कसं असतं ह्यांना काय काम असलं की मग मला एकटीलाच धुवावे लागतं. आणि त्यातल्या त्यात गणेशला सुट्टी ज्या दिवशी असेल त्या दिवशी कसं होतं तो मला मदत करतो भरपूर. आणि मोटरेने धुवायच्या म्हणलं ना पाईप लावून ते सोप्या पडतात, पटपट गाई धुवायचं काम होतं. तर आता मी सुरुवात करते गाई धुवायला. गाई धुवून झाल्यानंतर परत 4 वाजताची जी वैरण आहे ती त्यांना खायला द्यायची. स्वच्छ धुतल्यानंतर परत जे काही त्यांच्या कुंड्या आहेत त्या साफ करायच्या. सगळं त्यांचं जे आधीचं सकाळचं जी खायला वैरण टाकलेली ती सगळी त्या कुंड्यांमधली काढून घ्यायची आणि मग जी काय आपण चांगली वैरण टाकणार आहे ती त्याच्यामध्ये टाकायची. नंतर काय होतं मग घाण राहते, पाणी वगैरे पडलेलं असतं, मग गाई खात नाहीत असं होतं. म्हणून मी दोन्ही वेळेस काय करते सकाळी वैरण टाकताना पण त्यांच्या कुंड्या साफ करून घ्यायच्या, संध्याकाळी वैरण टाकताना पण साफ करायच्या. बाहेर असा मुरघास काढलेला आहे आणि धुवून झाल्यानंतर एक एक टब सगळ्यांना टाकून घेते आणि मग बाकीचं राहिलेलं काम करते. एकटी धुवायला असल्यामुळे उशीर होतो. मग काय होतं त्यांची ह्याची पण वैरणीची वेळ झालेली असते. मग मी काय करते जे खालच्या मॅट आहेत त्यानंतर धुवून आधी वैरण टाकायची आणि मग मॅट आपण धुत बसायचं. म्हणजे कसं होतं त्यांना खुराकाच्या टायमिंगपर्यंत त्यांचं खाऊन होतं. तर बऱ्याच त्यांच्या कमेंट्स मला अशा होत्या की तुमच्याकडे गायी किती आहेत आता सध्या. तर तुम्हाला मी प्रत्येक वेळेस दाखवते. आमच्याकडे आत्ता तरी सध्या 7 गायी झालेल्या आहेत. आणि मला कमेंट्समध्ये दुसरा प्रश्न असा विचारलेला आहे की म्हणजे तुमच्याकडे दुधाला भाव काय आहे, तुमचं दूध किती लिटर जातं, रोज किती लिटर दूध तुमचं डेअरीला जातं. तर त्याच प्रश्नांची मी उत्तर आजच्या व्हिडिओमधून देणार आहे. एक एकीला करून माझं चालू आहे खायला टाकायचं. खायला टाकून झाल्यानंतर काय केलं सगळ्या खराट्याने मॅट स्वच्छ घासून घ्यायच्या आणि पाणी टाकायचं. थोडं काय होतं जे शेण असतं ते निघत नाही, मग थोडं मी खराट्याने हे करते. मला ते मोटर वगैरे काय चालू करता येत नाही. ते असले की मोटर चालू केली की मग एक जे कामाला अर्धा तास लागणार आहे ते काम 10 मिनिटात होतं असं आहे. पण आता मी एकटी असल्यामुळे गणेश शाळेत गेलेला आहे आणि गणेश असला की मग माझं काम कसं होतं सोपं होतं, तो मला मदत करत असतो. आता माझं सध्या तरी एकटीचंच काम चालू आहे. तर तुमचा प्रश्न होता की तुमच्याकडे दुधाला भाव काय आहे. तर सध्या तरी आता आमच्याकडे 38-39 रुपये लिटर
असा भाव तर सध्या आहे चालू. आणि दुसरा प्रश्न तुमचा आहे की तुमचं दूध किती लिटर जातं. तर आता आमच्या ज्या गायी आहेत त्या 7 गायी आहेत आणि एक जी गाय आहे आमची ती आत्ता लवकरच येणार आहे, म्हणजे तिला पिल्लू होणार आहे. आणि तिचं दूध आता बंद आहे, म्हणजे 7 गायी पण 6 गायींचं दूध डेअरीला जातं. आणि त्याच्यामध्ये असं आहे की आमच्या 3 गायी आहेत त्या आता हे झालेल्या आहेत, त्यांना जवळजवळ 6-7 महिने झालं हे होऊन, म्हणजे ते आता म्हणायचं की पार्ट्या झालेल्या आहेत. आणि 3 गायी नवीन वेलेल्या आहेत, त्यांना 1 महिने 2 महिना असं 2 महिने असं झालेलं आहे. तर अशा आमच्या 6 गायींचं आता दूध डेअरीला कधी कधी कमी होतात, कधी कधी जास्त होतात. त्याचं कसं असतं, थोडंसं खाण्यामध्ये बदल झाला, त्यांना जे काय त्यांचं रोजची वैरण त्याच्यात जर थोडासा जरी बदल झाला तर लगेच दुधाला असं प्रत्येक जणीने जर अर्धा एक म्हणलं तर 4-5 लिटरनी दूध कमी होतं. तर असं होतं मध्ये आमचं म्हणजे ह्या वासरांना पण काय करतो आम्ही 2-2 लिटर दूध पाजतो घरी, अर्धा एक लिटर दूध ठेवायचं, म्हणजे किती झालं 4-4.5 लिटर आमचं दूध घरीच राहतं. आणि मग डेअरीला आमचं कसं तरी आपलं 39-40 एका टायमिंगला दूध जातं, म्हणजे 2 टायमिंगचं आमचं कधी म्हणजे 75-70 कधी 80 असं कमी जास्त जरी झालं तरी ह्या रेंजमध्ये आमचं दूध रोजचं डेअरीला जातं. तर हे तुमचे मला 2-3 प्रश्न होते, त्याची मी ही तुम्हाला व्हिडिओत उत्तरं दिलेली आहेत. तर स्वच्छ धुतल्यानंतर गोटा बघा केवढा स्वच्छ, गाई किती स्वच्छ दिसत आहेत. आणि माझं पोरगं शाळेतनं आलेला आहे आणि तो काय करतो, मला आलं की काय ना काय मदत करत असतो. तर छान असं गावाकडचं वातावरण झालेलं आहे. आणि मला वैरणीचा जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर विचारत असेल तुम्ही वैरणीला त्यांना खायला काय देता, तर आता सध्या तरी आमच्याकडे हिरवं जे आहे चारा तो कडवळ आहे. मकवान अजून काय आमचं चालू झालेलं नाही आहे, लवकरच चालू होईल. आम्ही आता ते दुसऱ्यांकडून आणतोय. कडवळ, मकवान, कडबा, सोयाबीनचं भुसकट असं आम्ही त्यांना एकत्र करून खायला घालतो. आणि हे जे सगळे टप पाट्या जे मांडलेले आहेत ते त्यांचं खुराक मी आता काय करणार, त्यांना खायला घालायचं, तिथलं सगळं आवरायचं आणि हे भिजत घालायचं. म्हणजे काय होतं, ते धार काढायच्या वेळेच्या आधी एक अर्धा तास तरी आम्ही त्यांना हे खायला देतो आणि मग पाणी प्यायला देतो. कारण काय होतं, गाई सावलीला बांधल्या असल्यामुळे पाणी काही पित नाहीत. मग आधी खुराक चारायचा आणि मग नंतर त्यांना पाणी दाखवायचं, म्हणजे पाणी पितात. तर जे काय त्यांचं सुग्रास, पेंड किंवा भरडा हे असं आहे, प्रत्येकाचं कोणाला कसं कसं काय आहे ते सगळं घमेल्यांमध्ये घ्यायचं. आणि मला आता गणेश आलेला आहे शाळेतून, मग ही सगळी घमेली परत तिकडं उचलून न्यायची आणि भिजत म्हणजे ह्याच्यात पाणी घालून ठेवायचं. तर असं आहे हे सगळं त्यांचं खुराकाचं. तर आता मी काय करते, त्यांना खुराक त्यांचा पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे. मग तिकडे पाईपमध्ये हे असतं, नळ चालू झालेलाच असतो आणि पाणी असतं, त्यामुळं काय तिकडे सोपं जातं भिजत घालायला. खुराक भिजत घातले होते आणि प्रत्येकीच्या पाट्या खायला ठेवलेल्या तिकडे. तर हे रोजचं असतं. कुठली जरी कामं हे करता आली नाही का, आपण म्हणतो आज नाही करायचं उद्या, पण हे जे असं गाईंचं काम आहे, वेळेवर 2 टाईम त्यांच्या धारा, त्यांना वेळेवर वैरण, पाणी आणि त्यांचे आजार जे काय आहेत ते लवकर म्हणजे आपल्या लक्षात आले पाहिजे. आणि त्यानुसार डॉक्टरला हे करून सांगून किंवा बोलवून दाखवून त्यांची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. कारण काय होतं, हलगर्जीपणा ह्यांच्यात करून चालत नाही, नाहीतर गाईचा आजार कसा वाढायची शक्यता असतोय. आणि ती वाट बघते मी, तिला दूध पाजायला कधी जाते. धार काढायला सुरुवात केलेली आहे बाटलीने, आता मी तिला काय करणार आहे, दूध पाजणार आहे. तर ती त्याचीच वाट बघते, की तिला माहिती आहे मी इकडे आले की तिचं लक्ष असतं बरोबर, की आपल्याला आता ती म्हणजे बरोबर दूध आणणार आहे आणि बाटलीत पाजणार आहे. मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही अशा भरपूर छान छान कमेंट करा आणि जे काय तुम्हाला माहिती आहे ती आम्हाला पण सांगा. कारण आमचं पण हे गाईंचं जे आहे दूध व्यवसाय तो नवीन आहे, त्याच्यामुळे मला तुमच्या कमेंट्सचा फायदा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.